काही गरज नाहीये नमतं घ्यायची. तिला म्हणावं रेवा मॅडम असशील तर स्वतःच्या घरची. रत्नाक्का जरा हळू. अहो पाहुणी ती आपली, ऐकलं तर काय वाटेल. वाटू दे. आणि ती आधी तिला एवढा बोलली, याचं काही नाही वाटलं का तुम्हाला? आधी तिनं नवऱ्याची जरा काळजी केली तर बिझनेस जमणार नाही तिला. हे असलं सगळं बोलून मोकळी झाली. तुमचा राग बरोबर आहे, पण जरा हळू. हो रत्नाक्का, हो प्लीज प्लीज जरा हळू बोला. याने ना आणखीन उगाच वाद वाढायचा. काय हळू बोला ग? आता आहे ना, आधी तिला बोलल्यानंतर मला जेवढा राग आला ना, तेवढा राग तुम्हा सगळ्यांना यायला पाहिजे होता. देशमुखांच्या सुनेला बोललीये ती. आणि काय ग ताई, माझ्याशी भांडताना तुझी जीभ बरीच सुरू चालते आणि आता तू मला गप्प करतेस. आधी तिला बोलल्यानंतर तुमचा स्वाभिमान नाही दुखावला गेला का? देशमुखांच्या सुनांमध्ये एकी नाहीये की काय? अरे घरातल्या एका सुनेचा अपमान हा तुम्हा सगळ्यांना तुमचा अपमान वाटला पाहिजे. रत्नाक्का, हो पटतंय हो तुमचं म्हणणं, पण ती वाद घालून निघून गेली तर? अगं वाद घालायला कोण म्हणतंय? पण ती जे आपल्याला म्हणाली की आपण महत्वाकांक्षी नाही, हे चुकीचं आहे ना. मग हे सिद्ध करायला नको. आणि तिला काय वाटतंय, हे आपले सगळ्यांचे बिझनेस आपल्याला असेच मिळालेत? मी गृहउद्योग चालवते, नानीचा टेलरिंगचा बिझनेस आहे, अर्चना एकटी स्वीट शॉप सांभाळते. हे अभिमानाचंच आहे. सगळं काही शून्यातून उभं केलंय आपण. हो पण मी काहीच नाही ना करत. पल्लू, तू आणि मोठ्या बाई उत्तम घर सांभाळताय ना, म्हणून माझ्या सकट सगळ्या सुना त्यांचा बिझनेस चोख सांभाळताय. आणि त्या रेवाने घरची कामं तर कधी केली नसतीलच. अगं त्यात तर खरा कस लागतो. नाही, हे ती अगदी चुकीचं बोलली अदितीला. माझा तर शब्द ना शब्द लक्षात आहे. रत्नाक्का, तुम्ही अगदी बरोबर बोलताय. अदितीचा अपमान हा आपला सगळ्यांचा अपमान आहे. हो, त्या रेवाला ना कळलंच पाहिजे, ह्या घरातली प्रत्येक सून ही कर्तबगार आहे. प्रत्येक स्त्री काही ना काहीतरी करतीये. आणि ही कोण आहे आपल्याला आणि जाऊबाईंना हे असं बोलणारी? नाहीतर काय. हो ना, फॅक्टरीसाठी पैसे दिले म्हणून काहीही ऐकून घ्यायचं का हिचं? नकोच त्या बाईचा पैसा. आपण सगळेजणी मिळून उभे करू पैसे. हो हा. आणि चला आता हे सगळं त्या अदितीला सांगू आणि त्यानंतर त्या रेवालाही सांगू. हो हो हो, चला चला. आदिती, 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 जाऊबाई, अदिती, अदिती आले. ये लवकर. काय काय झालं? हे बघ अदिती, आम्ही सगळ्यांनीच ठरवलंय. अदिती, अदिती, मी रेवाला समजावलंय. अदिती, मला माहितीये तू कोणाचा अपमान करणारी नाहीयेस. आणि मी रेवाला हेही सांगितलंय की तुझ्या मनात काही नसणार. फॅक्टरीच्या टेन्शनमुळे तू भावनेच्या भरात हे सगळं बोलून गेलीस, हो ना? सेठ, तू एवढी माझी बाजू घेऊन रेवा मॅडमना समजावलंस आणि मी तुझ्यावरच संशय घेतला. सॉरी सेठ. पण मी काय म्हणतो, आता हा विषय वाढवायला नको, वाद वाढायला नको. हो सेठ, म्हणूनच मी सॉरी म्हणायला येणारच होते. मला वाटलं चूक ह्या मॅडमचीच आहे, पण चूक तर अदितीची आहे. नाही नाही, चूक रेवाची आहे. मग अदिती का सॉरी आहे? मला तेच तर कळत नाही. सॉरी रेवा. सॉरी सेठ. मला का सॉरी? मी तुम्हा दोघांवर संशय घेतला. तू आमच्यावर संशय घेतलास? अगं लग्न झालंय आपलं आणि रेवा आपली पाहुणी आहे. आणि हे बघ अदिती, मी ना फॅक्टरीच्या एम्प्लॉई या नात्याने त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये, तेही फॅक्टरीच्या फायद्यासाठी. आणि तू तू संशय घेतलास? सेठ, झाले मी पॉझिटिव्ह. चुकलं माझं. तू समजून घे ना प्लीज. आदिती, मी सुद्धा पॉझिटिव्ह झालो होतो तेव्हा, जेव्हा युवराज इथे येऊन म्हणाला होता की तू त्याच्यासोबत लग्न करायला तयार होतीस. पण तेव्हा तू मला काय म्हणालीस की माझा तुझ्यावर विश्वास हवा, तुझ्या बाजूने मी त्याच्याबरोबर भांडायला हवं. तेव्हा मी शांत राहिलो, खरं खोटं काढण्याचा प्रयत्न करत होतो. पण तेव्हा तू मला समजून घेतलंस का? नाही ना.
आणि तुझ्या मॉमनी तर असा सिनारिओ उभा केला होता की काय खरं काय खोटं हेच कळत नव्हतं. अगं अदिती, इथे तर आम्ही तुझ्या नजरेसमोर आहोत, तरी सुद्धा तू आमच्यावर संशय घेतलास. सिड, मला खरंच कळलं नाही मी असा विचार का केला. अदिती, मग माझ्याशी आधी बोलायचं ना. तू प्रत्येक वेळी सगळ्यांशी समजुतीने बोलणारी, तुला आज काय झालं? बघ अदिती, तुझ्याकडनं अशी अपेक्षा नव्हती. ए सिद्धू, बायको आहे ती तुझी, कळलं ना? आणि प्रत्येक बाईला आपल्या नवऱ्याची काळजी असते. तिचं तुझ्यावर खूप जास्त प्रेम आहे म्हणून वाटलं तिला असं. हो ना? मग तिचा विश्वास नाहीये का माझ्यावर? बाकी सगळं जाऊ दे, पण आधी तिला विचारा ना, तिच्यासोबत रिलेशन मध्ये असताना तिने मला कधी दुसऱ्या मुलीबरोबर बोलताना तरी बघितलंय का? त्या आधीचं सगळं सोड रे, पण आता बायको आहे ती तुझी. मग तर अजून विश्वास हवा. आता तर हिच्या नजरेसमोर आहे मी, तरी संशय घेते. उद्या मी अमेरिकेला गेल्यावर काय करणार आहे ही? नाही, तिकडे तर माझे अजून नवीन नवीन कलिग्स असतील, आणि हे असे प्रश्न तिच्या डोक्यात राहिले तर काय करणार? नाही, उद्या तर कारण काढेल ती की माझा विश्वास नाहीये तुझ्यावर आणि थांबवून गेल मला इथे. नाही सिड, अरे हळवी झाले मी. तुला असं आधी कोणासोबत बघितलं नाहीये ना म्हणून. खरं तर काल रात्री मी तुझ्या बरोबर बोलायला येणारच होते, पण ती मिठी. मिठी? एखाद्या स्त्रीने आपल्या नवऱ्याला परत स्त्रीच्या मिठीत पाहिल्यावर तिला संशय येणार नाही का? अदिती, अगं ते काही एक्सप्लेन करू नकोस. अदिती, काय आहे हे? कामानिमित्त भेटलेल्या दोन व्यक्तींमध्ये चांगली फ्रेंडशिप नाही का होऊ शकत? मुंबईत वाढलीस ना तू, मॉडर्न आहेस. या आधी एक कंपनी सांभाळत होतीस. अगं, फ्रेंडशिप मध्ये हे मिठी वगैरे मारणं नॉर्मल आहे. कॅज्युअली लोक मिठी मारतात आणि यातून तू वेगळा अर्थ काढावास, व्हेरी स्ट्रेंज. मगाशी मी काहीही चुकीचं बोललेले नाहीये. तुझ्यासारख्या मुलीने बिझनेस करूच नये. एक मिनिट रेवा, हे अतिशय चुकीचं बोलतीयस तू. हो, काम आणि घरातल्या गोष्टी अशा मिक्स करू नकोस तू. तुम्ही तुमची पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ वेगळी ठेवता. मग तिला जर पर्सनली काही वाटलं तर ती प्रोफेशनली कशी आहे हे कसं काय ठरवू शकता? आणि हे बघ रेवा, झाली आमची अदिती हळवी इतकंच, पण त्याच्यावरून तू तिचं कॅलिबर कसं ठरवतेस? नाही रत्नाक्का, थांबा. बोलू द्या रेवाला. बोल रेवा. काय बोलणार आता तुम्हा सगळ्यांना? इतके नॅरो माइंडेड आहात तुम्ही. झेप घेण्याची स्वप्न तरी कशी पडणार? आदिती, तू एक काम कर, तू तुझ्या नवऱ्याला सांभाळ आणि त्याच्या स्वप्नात स्वतःची स्वप्न बघ. एकूण तुमचे स्वभाव बघता मला तुमच्या फॅक्टरीत इन्व्हेस्ट करावंसं अजिबात वाटत नाही. त्यापेक्षा मी सिद्धार्थ सारख्या हार्ड वर्किंग कष्ट करणाऱ्या मुलाच्या स्टार्टअप मध्ये इन्व्हेस्ट करेन. ऍटलीस्ट तो गावाबाहेर जाऊन काहीतरी करण्याची हिंमत दाखवतोय. रेवा, प्लीज नको. तू फॅक्टरीसाठी इथे आली आहेस, माझं स्टार्टअप हे सगळं वेगळं आहे. पण त्यावर विश्वास आहे माझा, कारण तुझ्यात तो स्पार्क आहे जो हिच्यात नाहीये. इथे मला सगळ्यांमध्ये त्या स्पार्कची कमतरता जाणवतीये. तुम्हाला तुमची इंडस्ट्री उभी करायची आहे, त्या इंडस्ट्रीचं जगभरात मोठं नाव करायचंय, पण त्यासाठी तुमच्याकडे केपेबल अशी माणसंच नाहीयेत. सिद्धार्थ एकमेव आहे जो लीडरशिप घेऊ शकतो, पण तोही US ला चाललाय. आणि का जाऊ नये? इनफॅक्ट मला वाटतं सिद्धार्थने इथे थांबूच नये, कारण जर तो इथे थांबला ना तर त्याची ग्रोथ थांबेल. रेवा प्लीज, तू फॅक्टरीत इन्व्हेस्ट करायचा निर्णय बदलू नकोस. तुझ्या फायनान्सची गरज आहे फॅक्टरीला. पण मला तुझ्या स्टार्टअप मध्ये इन्व्हेस्ट करणं वर्थ वाटतंय.
हो पण सिद्धार्थ, इन्व्हेस्टर मी आहे, सो काय करायचं ते मी ठरवणार. रेवा, थँक्स फायनान्स साठी. मला वाटलं तू आताही आदितीच्या बाजूने बोलायला आलायस माझ्याशी. मी तिला इतकं बोलले, तुला राग नाही आला? नाही, राग नाही आला, जरा वाईट वाटलं. शेवटी बायको आहे ना माझी, पण चूक तिची आहे ना. मी तुला कसं काय बोलणार. नाही, इतकं होऊन सुद्धा तू फायनान्स करायला तयार झालीस म्हणून थँक्स. म्हणून मी हे आणलंय तुझ्यासाठी. मी फक्त माझं काम केलंय, त्यासाठी एक गिफ्ट वगैरे नकोय. नाही नाही, गिफ्ट नाही आहे. म्हणजे एका छोट्या गावातल्या मुलाने एवढं मोठं स्वप्न बघितलं आणि ते तुझ्यामुळे पूर्ण होतंय. त्यामुळे दुसरं काही करू शकत नाही, म्हणून हे आणलंय तुझ्यासाठी. हे बघ, मी तुला फक्त 1 स्टेप पुढे नेलंय, पण तुझं स्वप्न तू बघतोयस. तू तुझ्या कामाला घेऊन प्रामाणिक आहेस म्हणून मी तुझ्यावर विश्वास ठेवला. मी तुला काही हेल्प वगैरे केलेली नाहीये. इनफॅक्ट तुझं प्रेझेंटेशन बघून, तुझं पोटेन्शियल बघून मला खात्री पटलीये की मला रिटर्न्स चांगलेच मिळणार, आणि म्हणून मी पैसे इन्व्हेस्ट केलेत. बरं, आता तरी घे. मित्र म्हणून देतोय, माझी एक आठवण म्हणून. ओके, दे. ओ काय रड आहे. उघडून बघ ना. नाही, आता नको, नंतर बघते. नाही, आत्ताच बघ. बरं ठीक आहे. थांब. बरोबर म्हणाल्या रेवा मॅडम. मी फॅक्टरीची जबाबदारी पार पाडण्यासाठी केपेबलच नाहीये. इतके दिवस आम्ही फायनान्सर शोधतोय, आणि इतकी चांगली फायनान्सर, आपल्याला जितक्या फायनान्सची गरज आहे तितकं फायनान्स देऊ शकणारी फायनान्सर समोरून आपल्या फॅक्टरीमध्ये इन्व्हेस्ट करायला तयार झाली होती. माझ्यामुळे इतकं चांगलं डील गेलं. खूप नुकसान झालंय माझ्यामुळे फॅक्टरीचं. तू तुझं काम चोख पार पाडलंस, पण मी सेड आणि रेवा मॅडमवर संशय घेतला म्हणून रेवा मॅडम दुखावल्या गेल्या आणि हा फायनान्स देण्याचा डिसिजन बदलला त्यांनी. मी सेडशी बोलायला हवं होतं. रिॲक्ट होण्याआधी मी प्रोफेशनली फॅक्टरीचा विचार करायला हवा होता. पर्सनल लाईफ मध्येच इतके अडकलीये मी, म्हणूनच प्रोफेशनल लाईफ मध्ये हे सगळे प्रॉब्लेम्स येत आहेत. तू बायको म्हणून जो विचार केला ना, त्यावरून त्या रेवाने तू फॅक्टरीची जबाबदारी पेलू शकणार नाही हे ठरवलं. तिने पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ एक केलंय. पण रत्नाका, मी सुद्धा चुकलेच ना. रेवा मॅडमना दोष देऊन नाही काय होणार. गरज आपल्याला होती, मला समजून घ्यायला हवं होतं. मी हरले रत्नाका, मी हरले. तू हरली नाहीयेस, तू हार मानतेस. मग काय करू मी रत्नाका? एक बिझनेस वुमन म्हणून मी अपयशी ठरले. देशमुख इंडस्ट्रीज मध्ये इन्व्हेस्ट करणं किती फायद्याचं आहे हे नाही पटवून देऊ शकले मी रेवा मॅडमना. तात्यांनी आणि बयोआजींनी माझ्यावरची जबाबदारी टाकली होती, ती नाही पेलू शकले मी. इथे माझ्यातली सून हरली. माझ्या मॉम डॅडचं नातं नाही टिकवू शकले, तिथे माझ्यातली मुलगी हरली. आणि सेट सारख्या अम्बिशियस आणि स्वतःच्या स्वप्नांना घेऊन ठाम असणाऱ्या नवऱ्यासोबत अमेरिकेला येण्यासाठी नाही म्हटलं मी, तिथे माझ्यातली बायको सुद्धा हरली. देशमुख इंडस्ट्रीज पेक्षा रेवा मॅडमना सीटच्या स्टार्टअप मध्ये स्कोप दिसतोय. सीट मध्ये जे कॅलिबर आहे, जे मी नाही पाहू शकले, ते रेवा मॅडमना दिसलं. वाव, आजपर्यंत मला कोणी इतकं सुंदर गिफ्ट दिलेलं नाहीये. टेलिस्कोप आवडलं? ऑफकोर्स, युनिक आहे.
नाहीतर बिझनेस सर्कल मध्ये फॉर्मॅलिटी म्हणून काय देतात तर पेन, फ्लावर पॉट, परफ्यूम एक्सेट्रा एक्सेट्रा. पण टेलिस्कोप म्हणून मुद्दाम दिलं. तुला चांदणं बघायला आवडतं ना, पण तुला एक सांगू का, मला ना तू ह्या टेलिस्कोप सारखीच वाटतेस. व्हॉट? म्हणजे बघा ना रेवा मॅडम, साध्या डोळ्यांना काही तारे दिसत नाही, त्यासाठी टेलिस्कोपची नजर लागते. माझ्यातलं कॅलिबर तुम्ही हेरलेत. तुमच्या या दूरदृष्टीसाठी हे स्पेशल गिफ्ट. थँक्यू सो व्हेरी मच. हा, आता माझ्या नजरेला कॅलिबर असलेले स्टार्स दिसत असतील मे बी, पण ह्यातून तारे कसे बघायचे मला नाही माहित. मी सांगतो, दे. ते रेवाच्या नजरेचं काय कौतुक करायचं. इतक्या वर्षात सिद्धूला आपण ओळखू शकलो नाही आणि हिने 2 दिवसात ओळखलं. त्याला फायनान्स द्यायला तयार झाली. म्हणजेच हिची नजर कमकुवत आहे. अदिती, तो दूरचा जवळचा जास्तीत जास्त नंबरचा चष्मा द्या तिला. नाही रत्नाक्का, रेवा मॅडम खूप हुशार आणि सक्सेसफुल बिझनेस वुमन आहेत. त्यांनी नीट विचार करूनच डिसिजन घेतला असणार. हे बघ, असेल ती हुशार, पण घाई केलीये तिने. आणि तुझं काय ग? हा, तू का तलवार टाकलीस? अगं आई मानतेस ना मला, मग जरा तरी माझा आदर्श ठेव. बघ माझ्याकडे, बघ किती खंबीर आहे मी. कुणी कितीही काहीही बोलू दे, मी माझं स्वतःच खरं करणारी आहे. आणि तू, ती रेवा जरा काही बोलली आणि तू लगे हार मानलीस. अदिती, त्या रेवाला तुझ्यामध्ये कॅलिबर दिसत नाही याचा अर्थ असा नाहीये ना की तुझ्यात कॅलिबर नाहीये ते. अगं आम्हाला माहितीये ना तू किती काय काय करू शकतेस ते. आणि अदिती, त्या काल आलेल्या रेवाच्या नजरेवर तुझा विश्वास आहे आणि तात्यांच्या नाही. नाही रत्नाक्का, असं नाहीये काही. का मग तात्यांनी तुझी निवड केली ते काय फक्त तू देशमुखांची सून आहेस म्हणून? नाही ग, तात्यांना विश्वास आहे तुझ्यावर. तुझं शिक्षण, तुझ्या डॅडच्या कंपनीमध्ये काम करण्याचा तुझा एक्सपिरियन्स आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुझ्याकडे असलेली समज. खरंच खरंच तुम्हाला असं वाटतं की माझ्यात कॅलिबर आहे? हो अदिती, मला माहितीये ना तू खचून जाणाऱ्यातली नाहीये. अगं असे 100 इन्व्हेस्टर शोधायची धमक आहे तुझ्यात. काही गरज नाहीये त्या रेवा मॅडमच्या बोलण्याकडे लक्ष द्यायची. सगळ्या जबाबदाऱ्या अगदी उत्तम पार पाडतीयस तू. आणि एक गोष्ट सांगू तुला, हे बघ, आज ती रेवा सक्सेसफुल आहे, उद्या तू असशील. पण आज ती रेवा फक्त बिझनेस वुमन आहे. तू एक बिझनेस वुमन असण्याबरोबर एक गृहिणी सुद्धा आहेस. आणि गृहिणीने ठरवलं ना तर ती काहीही करू शकते. आणि तू काही कुटुंबात अडकलेली वगैरे नाहीये. उलट देशमुखांच्या सगळ्या कुटुंबाला घेऊन पुढे चालली आहेस तू. आणि या सगळ्यामध्ये तुला सगळ्यांची साथ आहे. आणि सगळे देशमुख एकत्र असताना घाबरायचं कशाला ग? त्यामुळे आता फार विचार करू नकोस, शांत राहा.